नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जसं आपलं कर्म असतं तसंच त्याचं फळ आपल्याला मिळतं हे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये आपल्या सामान्य मनुष्य प्राण्यांना सांगितलंच आहे. पण महाभारतातली कथा हे वाक्य समजावून सांगण्यासाठी अतिशय समर्पक वाटली, जी नुकतीच वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. स्त्री असो किंवा पुरुष, बोलताना शब्द जपून वापरावेत, नाहीतर खूप मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं. त्याचं झालं असं, महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीरानं मनानं ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सगळीकडे विधवाच दिसत होत्या. अनाथ मुलं इकडे तिकडं फिरत होती. एखाद दुसरा पुरुष दिसत होता. आणि या सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती. तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले. त्याला पाहून तिला राहावलं नाही. तिनं त्याला विचारलं, कृष्णा, असा तर मी विचारच नव्हता केला रे, असं कसं झालं? कृष्ण म्हणाले, पांचाली, नियती खूप निष्ठुर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालत असते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना, मग तू यशस्वी झाली आहेस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सगळेच कौरव संपलेत आता. तुला तर आनंदच व्हायला हवाय. यावर द्रौपदी म्हणाली, कृष्णा, तू मला सावरायला आलायस की हिणवायला? योगेश्वर म्हणतात, नाही नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलोय. अगं, आपल्या कर्माची फळं आपल्याला दिसत नाहीत, पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही. द्रौपदी विचारते कृष्णाला, कृष्णा, मग या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचंय का? कृष्ण म्हणतात, नाही द्रौपदी, अगं तू स्वतःला इतकं महत्त्व देऊन घेऊ नकोस. तुझ्या कर्मात तू थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास ना, तर तुला एवढा त्रास नसता झाला. द्रौपदीने पुन्हा कृष्णाला विचारलं, काय करू शकत होते मी? कृष्ण म्हणतो, तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीनं तुला 5 पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला, त्याचा तू स्वीकार केला नसतास तर परिणाम काही वेगळे झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोललीस. अंधळ्याचा मुलगा अंधळा आणि खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केला नसतास ना, तर तुझं वस्त्रहरण झालं नसतं. कदाचित परिस्थिती वेगळी असते. बघ, आपलेच शब्द आपलं कर्म बनवत असतात. आपण आपला प्रत्येक शब्द म्हणूनच विचार करून बोलायला हवा, नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही त्याच्या जिभेत विष आहे. म्हणून बोलताना भान ठेवणं महत्त्वाचं असतं. बेलगाम बोलण्यानंच आणि लिहिण्यानंच संबंध तुटतात आणि मग महाभारत होतं. म्हणूनच श्रोते हो, मौन पाळा. कमी आणि गरज असेल तिथे योग्य बोला. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.